आपण तर रोज नवीन नवीन प्रकाराचे किंवा नेहमीच्या आपल्या पद्धतीने आपण पोहे उपमा असा नाश्ता करत असतो. पण आज आपण त्याच्या व्यतिरिक्त अगदी छान असा क्रिस्पी चविष्ट आणि तेवढाच पौष्टिक असा नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला नाश्ता पॉकेट नाश्ता हा तयार झाला आहे. चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम काय करायचं, एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये लगेचच आपण जाड किंवा बारीक कुठलाही एक प्रकाराचा वाटी किंवा एका कपाने आपण इथं रवा हा घ्यायचा. इथे मी बरोबर 1 कप रवा घेतला आहे. 1 कप रव्यासाठी अगदी छोटी 1 वाटी दही घेतली. दह्याचं प्रमाण देखील कमी जास्ती फक्त फ्रेश दही आपण यासाठी वापरणार आहोत. त्यानंतर ज्या कपाने आपण किंवा वाटीने रवा घेतला असेल त्याचबरोबर कपाने यामध्ये 1 कप आपण पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार. ह्या पद्धतीने आपण मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर लगेच याला 5 ते 10 मिनटं आपल्याला जेवढा वेळ असेल तेवढा वेळ आपण याला 5 किंवा 10 मिनटं भिजवून घ्यायचं. 1 कपपेक्षा पाणी जास्ती घालू नका, आपलं बॅटर हे पातळ होण्याची शक्यता राहील. त्यानंतर स्टफिंग बनवण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलं आहे. त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची, जेवढं आपल्याला बारीक चिरून घेता येईल तेवढं बारीक आपण हे संपूर्ण भाज्या ह्या चिरून घ्या. पत्ताकोबी, आपल्याला ज्या ज्या भाज्या आवडत असतील किंवा आपले मुलं भाज्या ज्या खात नसतील ते संपूर्ण अशा पद्धतीने अगदी बारीक किसून वापरा. तर बारीक किसून घेतलेलं गाजर, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, बारीक चिरून घेतलेला कांदा, अगदी बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी कोथिंबीर आणि यामध्ये आपण एक वस्तू घालणार आहोत ते म्हणजे सगळ्यांचं आवडीचं, मुलांचं आवडीचं चीज अगदी आवश्यक घाला. त्यामुळे अगदी छान असं चविष्ट असं आपलं हे स्टफिंग तयार होते. ते आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती चीजचं प्रमाण हे करून घेऊ शकतो. हे संपूर्ण साहित्य संपूर्ण आपल्या भाज्या घातल्यानंतर आपल्या भाजीनं अगदी छान चटपटीत चव येण्यासाठी यामध्ये भाजून घेतलेले जिरेपूड 1 चमचा, यामध्ये मी आपलं काळे मिरे पावडर, हे हर्ब्स आपण पिझ्झामध्ये वापरतो ते असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही. आवडीनुसार लाल तिखट, इथं लहान मुलांसाठी बनवतो आहे म्हणून मी लाल तिखट वापरते. जर आपल्याला हिरवी मिरची आवडत असेल तर बारीक चिरून घेतलेली लाल तिखटाच्या जागेवरती आपण हिरवी मिरची वापरली तरी काही हरकत नाही. चटपटीत चव येण्यासाठी चाट मसाला, चवीनुसार मीठ, हे संपूर्ण आपले मसाले घातल्यानंतर लगेच आपण याला व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. ह्या पद्धतीने अगदी छान परफेक्ट असं आपलं स्टफिंग हे तयार झालं आहे. आपल्याला याला अजिबात शिजवण्याची गरज नाही, आपण कच्च्या स्टफिंगचा वापर करणार आहोत. जर मुलं तुमची खात नसतील तर थोडंच आपण मिनिटभर परतून घेतलं तरी काही हरकत नाही, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल तर कच्चंच वापरा. या निमित्ताने मुलांच्या पोटामध्ये कच्च्या भाज्या देखील जातील. तर स्टफिंग तयार झाल्यानंतर लगेच आपलं बॅटरला भिजून देखील 5 ते 10 मिनटं आपले तयार झाले आहेत. म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं जो रवा असतो तो अगदी छान भिजला गेला आहे. तर आपल्या भिजलेल्या रव्याला काय करायचं, लगेच एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण आपण काढून घेणार आहोत. हे मिश्रण काढल्यानंतर काय करायचं, पुन्हा यामध्ये फक्त अर्धा कप अगदी थोडंसं आपण पाणी घालणार आहोत. नंतर वाटल्यास आपल्याला गरज वाटेल तर पुन्हा घालून घेऊ शकता, पण आपलं हे मिश्रण पातळ होता कामा नये म्हणून यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं आहे. आधीच आपण पाणी आणि दह्याचा वापर केला आहे म्हणून अजिबात आपल्याला जास्ती पाण्याचा गरजही नसते. तर मी अगदी थोडंसं पाणी घातल्यानंतर मिक्सरला अगदी बारीक अशी अगदी छान फाईन अशी पद्धतीची आपण पेस्ट तयार करून घ्यायचं. नेहमी आपण बॅटर तयार करून घेतो डोश्याचं, अगदी तसंच आपल्याला याचं बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं. चमच्याची उलटी साईड बघायची, मध्यभागी रेष मारायची. जर हे एकत्र होत नसेल तर अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर हे तयार आहे. जर आपलं बॅटर थोडे बिघडलं अगदी थोडंसं तरी आपण यापासून जे सीट तयार करणार आहोत ते होणार नाही. तर त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये इनो वगैरे सोडा काहीच न वापरता आज आपण पूर्णपणे अगदी पौष्टिक असा नाश्ता हा बनवणार आहोत. तेलाचा देखील आपण अजिबात वापर करणार नाहोत. अजिबात म्हणजे एकही थेंबाचा तेलाचा वापर न करता अगदी छान अशी रेसिपी आपण बनवणार आहोत. लगेच साईडला जर आपल्याकडे पॅन असेल डोसा पॅन, तो पॅन गरम करून घ्या. नाहीतर ह्या पद्धतीची नॉनस्टिक कढई गरम करून घ्या. कढई आपल्याला अजिबात जास्ती वेळ गरम करून घ्यायची नाही, फक्त मंद आचेवरती 1-अर्धा मिनिटभर आपण कढई गरम करून घ्यायची आणि त्यानंतर लगेचच आपण अगदी थोडंसं बॅटर घ्यायचं चमच्यावर आणि अगदी बारीक अशा पद्धतीने त्याला पसरवून घ्यायचं. अशा पद्धतीने आपलं बॅटर हे पसरवल्यानंतर अजिबात गॅसची फ्लेम ही फुल करायची नाही, फक्त आपण 1 ते 1.5 मिनिटभर आता याला शिजवून
शिजून घेणार आहोत। यापेक्षा देखील आपल्याला जास्त वेळ शिजून घेण्याची गरज ही भासत नाही। 1 ते 1.5 मिनिटाच्या आत ही सीट अगदी सहज ती तयार होते। एखाद्या वेळेस जर तुमच्या तव्याला चिपकत असेल तर थोडंसं आपण तेल लावून घेतलं तरी काही हरकत नाही, पण सहसा करून हे अजिबात चिपकत नाही। अगदी लवकर आपलं हे सीट हे पटपट असं तयार होतं। फक्त जर तुमचं टेम्परेचर हाय असेल, म्हणजे जास्ती तुमच्याकडनं कढई तापली गेली असेल तर हे चिपकू शकतं। तर 1 ते 1.5 मिनिटानंतर आपली अगदी परफेक्ट अशी सीट ही तयार झाली। चमच्याच्या सहाय्याने थोडंसं कळा आपण मोकळा करून घ्या, त्यानंतर लगेचच ही सीट सहज निघते। अगदी परफेक्ट अशी सीट तयार झाली। ह्याच पद्धतीने मी आता 3 ते 4 सीट तयार करून घेतल्या। 1 कप रव्यापासून आपण 10 ते 12 सीट अगदी सहज आपल्या त्या तयार होता। काय करायचं, एक लगेच सीट घ्यायची, एका प्लेटमध्ये आपण ठेवायची आणि त्यानंतर जे आपण स्टफिंग तयार करून घेतले ते मध्यभागी ह्या पद्धतीने छान चौकोनी आकाराने याला पसरून घ्यायचं। आपलं स्टफिंग आवडीनुसार कमी जास्ती, आपल्याला जास्ती भरलेलं आवडत असेल तर जास्ती घातलं तरी काही हरकत नाही। आजूबाजूच्या दोघीही साईड आपण एकमेकांवरती ह्या पद्धतीने ठेवायची। लई दुसरी एक साईड घ्यायची, तिला अगदी थोडंसं पाणी लावायचं। पाणी लावल्यानंतर लगेच दुसरी साईड आपण हलक्या हाताने त्याला दाबून ह्या पद्धतीने तिला चिपकवून घ्यायचं। अगदी परफेक्ट असं आपलं पॉकेट नाश्ता हा तयार झाला आहे। अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सीटचे देखील पॉकेट हे तयार करून घेऊ। अजिबात फाटत वगैरे नाही, अगदी छान अशी आपली परफेक्ट पॉकेट सीट देखील तयार होते आणि अगदी परफेक्ट असा आपला हा नाश्ता तयार झाला। ह्याच पद्धतीने मी 5 हे पॉकेट तयार करून घेतले। यांना एकदा छान असं क्रिस्पी येण्यासाठी आपण फ्राय करून घेणार आहोत। फ्राय करण्यासाठी साईडला मी काय केलं आहे, इथे आपलं नेहमीचं घरगुती म्हणजे आपल्या प्रत्येकाकडे जे इलेक्ट्रिक सँडविच मेकर असते त्याचा वापर करत आहे। जर आपल्याकडे इलेक्ट्रिक नसेल तर आपल्याकडे तवा देखील ह्या पद्धतीचा येतो, तो असेल, किंवा नाहीतर आपल्याकडे गॅसवरचं सँडविच मेकर असेल त्याच्यावरती, नाही तर आपल्या रेग्युलर नेहमीच्या तव्याचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही। थोडंसं चटपटीत चव येण्यासाठी इथं मी बटर वापरलं आहे, नाही वापरलं तरी काही हरकत नाही, नसेल तर तेलाचा देखील नाही वापर केला तरी काही हरकत नाही। तर ह्या पद्धतीने मी अगदी थोडंसं बटर लावून घेतलं आहे। त्यानंतर ह्यावरती आपण ठेवून छान क्रिस्पी होईपर्यंत दोघीही साईड आपण आता यांना भाजून घेणार आहोत। थोडंसं आपण अशा पद्धतीने प्रेस करून घ्या, त्यामुळे छान अशी डिझाईन ती तयार होते आणि अगदी छान तो क्रिस्पी देखील भाजला जातो। अशाच पद्धतीने मी आता खालची साईड ही भाजून घेतली मिनिटभर। लगेच आपण दुसरी साईड देखील ह्याच पद्धतीने आता क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत। अजिबात सॉफ्ट वगैरे होत नाही, करताना आपल्याला थोडंसं सॉफ्ट वाटत असेल, पण थोडंसं हे पॉकेट गार होतं ना जसं तसं अगदी क्रिस्पीपणा ह्या सीटला यायला तयार होतो। तर आपण आज कुठल्याही प्रकारचा मैदा वगैरे न वापरता अगदी छान असं हेल्दी असं आपण पॉकेट सीट तयार करून पॉकेट हे बनवून घेतले। नक्की तुम्ही ह्या पद्धतीने मुलांना टिफिनसाठी देखील हा नाश्ता तयार करून घेऊ शकता, किंवा आपल्याकडे पाहुणे आले किंवा आपल्याला अगदी चटपटीत काहीतरी खावंसं वाटत असेल तर अगदी पटकन आपण यांना तयार करून घेऊ शकतो। ह्या पद्धतीनेच आपण रोल देखील तयार करून घेऊ शकतो। अशाच पद्धतीने उरलेले पॉकेट देखील आपण छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया। तर अगदी परफेक्ट असे आपला नाश्ता हा तयार झाला आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून ह्याच पद्धतीचे नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। तर मी सुरीच्या सहाय्याने तुम्हाला कट करून दाखवते। अगदी परफेक्ट असं आपलं स्टफिंग देखील दिसतं आहे। यांना आपण चटणीसोबत, सॉससोबत किंवा दह्यासोबत देखील आपण खाल्लं तरी काही हरकत नाही। अगदी छान असा आपला चविष्ट, सर्वजण आवडून खातील एवढा छान चटपटीत असा आपला नाश्ता तयार आहे।